नमस्कार मित्रांनो, मी प्रवीण यादव स्वागत करतो तुम्हा सर्वांचे तुमच्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये। आपण बघत आहात प्रवीण यादव व्लॉग्स। मित्र हो, आज आपण आलेलो आहोत मौजा घोड तालुका चामोर्शी जिल्हा गडचिरोली येथील जैवविविधता उद्यानामध्ये, अर्थातच बायोडायव्हर्सिटी गार्डन मौजा घोड, जे आल्लापल्ली वन विभागामध्ये येत असते आणि गडचिरोली जिल्हा मुख्यालयापासून करीबन 50 किलोमीटर अंतरावर असलेले हे जैवविविधता उद्यान आहे। याच्या आपण मुख्य गेटवर आहोत। अतिशय सुंदर हे मुख्य गेट सजवलेलं आहे। जिराफची दोन्ही बाजूला प्रतिकृती आहेत। आपण आतमध्ये जाऊया आणि बघून घेऊया मौजा घोड येथील जैवविविधता उद्यान। तर चला, नाव सांगा। प्रवीण मुंजमकर, गाव वाडे मुदोली। ठीक आहे। गडचिरोली जिल्हा महाराष्ट्रातील अगदी पूर्वेला वसलेला हा जंगलाने व्याप्त असा जिल्हा। गडचिरोली जिल्ह्यातील जवळपास 30% वनसंपदा ही केवळ या एका जिल्ह्यात आढळते। वन विभाग आल्लापल्लीच्या अंतर्गत येत असलेलं मौजा घोड येथील हे जैवविविधता उद्यान चामोर्शी तालुक्यात वसलेलं आहे। जिल्हा मुख्यालयापासून 50 किलोमीटर अंतरावर वसलेलं हे उद्यान वसुंधरा पर्यटनासाठी अतिशय उत्कृष्ट साधन आहे। इथे आपण बघू शकतो, एक गावालगत आणि जंगलालगत सुंदर असं उद्यान तयार केलेलं आहे। विविध प्रकारच्या प्रतिकृती आणि चित्र आकृत्या इथे सजवलेल्या आहेत, ज्यामुळे परिवारासह बालकांना सुद्धा या जैवविविधता उद्यानामध्ये मजा येईल। इथे आपण बघू शकतो, सुनियोजित पद्धतीने प्राणी आणि पक्ष्यांची मानवनिर्मित प्रतिकृती तयार केलेल्या आहेत। त्यानंतर आपण इथे विविध वनस्पतींना सुद्धा बघू शकतो। इथे आपण एक सिंह बघू शकतो, जो आराम करत असताना आपल्याला दिसतो। सर्वांचे लक्ष या सिंहाकडे गेल्यापासून राहत नाही। त्यानंतर येथील वनसंपदा आणि औषधी वनस्पती यांची लागवड केलेली आपल्याला आढळते। आपण हा सर्व परिसर या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघत राहा। मित्र हो, आपण मचाणीवर चढलेलो आहोत। अतिशय थरारक असा अनुभव। 15-20 फुटावर ही मचाण आहे। अभिज्ञान सोबत चढलेला आहे इथे वरती मचाणीवर। खूप छान। या मचाणीवरून आपण बघितलं तर संपूर्ण दृश्य आपल्याला या बागेचं दिसून येते, बघू शकतो आपण। मित्र हो, आपण जैवविविधता उद्यान घोट येथील एका मचाणीवर चढलेलो आहोत। 15 ते 20 फुटावर ही मचाण बांधलेली आहे। या मचाणीवरून आपण या गार्डनचं संपूर्ण दृश्य बघू शकतो। हाय करा, हाय। चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा। इकडे सबस्क्राईब करा। धन्यवाद। वसुंधरा जैवविविधता उद्यान घोट तालुका चामोर्शी जिल्हा गडचिरोली येथे नक्की एकदा आपल्या परिवारासमवेत अवश्य भेट द्या।
पाणी वगैरे सोडतात का इथे? हा धबधबा आहे सर. पाणी सोडतात इथे. जाऊन काबू तिथे? जाऊ? इथं? जाऊन? मित्र हो, घोट येथील जैवविविधता उद्यानामध्ये काही प्राणी सुद्धा ठेवण्यात आलेले आहेत. आपण ते एक एक करून प्राणी बघून घेऊया. सर्वप्रथम या जैवविविधता उद्यानामध्ये आपण जे ठेवण्यात आलेले प्राणी बघत आहोत ते आहेत रॅबिट, म्हणजे ससा. इथे 2 ससे आपल्याला ठेवण्यात आलेले आहेत. इथे आपण बघू शकतो की 2 ससे आहे. इथे छोटे छोटे ससे ठेवण्यात आलेले आहेत रॅबिट. आणि इथे बघू शकतो अतिशय सुंदर आणि देखणा प्राणी जो लहान मुलांच्या बडबड गीतामध्ये असतो, नाच रे मोरा नाच. अतिशय सुंदर असा मोर इथे आपल्याला दिसत आहे. मित्र हो, बघू शकता तुम्ही, राष्ट्रीय पक्षी ज्याला बहुमान प्राप्त झालेला आहे. अगदी जवळून आपण त्याला बघू शकतो. तो आहे मोर. अतिशय सुंदर त्याच्या डोक्यावर तुरा आपल्याला दिसत आहे. मी तुम्हाला जवळून दाखवण्याचा प्रयत्न करतोय. भूक लागली का? म्याव म्हणते. केका नाही, म्हणजे आवाज म्याव करते पण त्यांनी केला. मित्र हो, आता पानगळ सुरू झालेली आहे, त्यामुळे झाडाची पानं पूर्ण झडलेली आहेत. नाहीतर या ठिकाणी नक्षत्राप्रमाणे अतिशय सुंदर अशी झाडांची लागवड केलेली होती. फळझाडे, फुलझाडे, औषधी वनस्पती अशा विविध प्रकारच्या झाडाची सुंदर अशी लागवड केलेली आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीला ही सर्व झाडे तरोताजा होतील आणि ह्या प्रतिकृतीला अतिशय सुंदर आणि देखणं असं रूप प्राप्त होईल. आणि त्यावेळेस हा देखावा अतिशय बघण्यासारखा असेल. नाव राशीप्रमाणे इथे विविध झाडाची रचना केलेली होती मित्र हो. अतिशय विस्तीर्ण असं पसरलेले हे जैवविविधता उद्यान आपल्या सर्वांचं मन मोहून टाकणारं असं हे स्थळ आहे. आणि गडचिरोलीसारख्या आदिवासी जिल्ह्यामध्ये अशा वन उद्यानांचा विकास होणे अतिशय गरजेचं आहे. लोकांकरिता विरंगुळा म्हणून सायंकाळच्या वेळी ते गावातील बरीचशी लोक येतात, आपल्या कुटुंबासह येतात आणि काही क्षण आनंदाचे घालवतात. आपल्या मुलामुलींकरिता चाइल्ड ट्रॅकिंग एलिमेंट्स आहेत, त्याचा भरपूर मुले आस्वाद घेतात आणि अतिशय सुंदर असं हे जैवविविधता उद्यान या ठिकाणी इथे तयार केलेलं आहे. मिरचीचे या वन उद्यानाच्या वाल कंपाऊंडवर अतिशय सुंदरपणे विविध प्राणी मात्रांची चित्रे कोरलेली आहेत. तसेच प्राण्यांचे नमुने आणि प्राण्यांचे आकृत्या मॉडेल सुद्धा ठेवण्यात आलेले आहेत.
ही आहे आपल्या गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी पारंपरिक स्त्री. हिचं चित्र इथे वर्णन करण्यात आलेलं आहे. झाडातील सर्व कुंड्यातील झाडं आता मरून पडले आहेत उन्हाळा असल्यामुळे. नाहीतर इथे सर्व खूप छान अतिशय सुंदर असे विविध प्रकारची जातींची झाडे कुंड्यांमध्ये लावण्यात आलेली होती. इथे आपण बघू शकतो की एकाच ठिकाणी विविध पशूंचे मूर्त्या इथे साकारण्यात आलेल्या आहेत. आपण बघू शकतो बंदर, मोर, अस्वल, हरिण, त्याच्यानंतर टायगर, त्याच्यानंतर चिता असे विविध प्रकारचे प्राणी आपल्याला इथे पाहायला मिळतील. अतिशय सुंदर असा हा या वन उद्यानातील देखावा. त्यानंतर इथं वनौषधीचं गार्डन होतं. काही फॉसिल इथे ठेवलेले आहेत. आपण वडधम इथे काही फॉसिल बघितलेले होते. वडधम तालुका सिरोंचा, जिल्हा गडचिरोली. त्याच्याचपैकी काही फॉसिल इथे सुद्धा आढळून आलेले आहेत. आपण बघू शकतो हे फॉसिल इथे ठेवण्यात आलेले आहे. फॉसिल आहेत म्हणजेच मित्र हो, लाखो वर्षापूर्वीचा हा काळ आहे आणि तो डायनासोरचा काळ असावा. म्हणून हे वडधम आणि गडचिरोली जिल्ह्यातील ज्या प्रमुख 5 ठिकाणी हे जे फॉसिल आढळून आलेले होते ते फॉसिल्स इथे ठेवण्यात आलेले आहेत तुम्हाला सगळ्यांकरिता, अभ्यासाकरिता, बघण्याकरिता. त्याच्यामुळे इथे अभ्यासकांची आणि बघ्यांची खूप गर्दी होत असते या जैवविविधता उद्यानामध्ये. आपणही एकदा या उद्यानाला नक्की भेट द्यावं असं मी तुम्हाला यावेळेस सांगू शकतो. फॉसिल तुम्हाला मी जवळून दाखवू इच्छितो. वनौषधीची इथे झाडे ठेवण्यात आली आणि या वन विभागामार्फत काही वनौषधीची विक्री सुद्धा होते. तुम्ही पाने बघू शकता. अशा प्रकारच्या शेंगा असतात. गडचिरोली जिल्ह्यातील आपण वनवैभव बघत असताना आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की इथं हजारो अतिशय दुर्लभ अशा वनौषधी आपल्याला या जंगलामध्ये पाहायला मिळतात. इकडे आपण विविध रंगाची फुले बघू शकतो. पिवळी, गुलाबी, केशरी अशा विविध रंगाची फुले आपल्याला पाहायला मिळतात. हे बाय ये तिथं लागते. मम्मी धरून राहते. स्पीडनं फिरवला तर बहुत स्पीडनं फिरते. लहानच आहे. किती वयाचा आहे? 3.5
तर मित्र हो, आताच आपण बघितलेलं आहे वसुंधरा जैवविविधता उद्यान मौजा घोड तालुका चामोर्शी जिल्हा गडचिरोली येथील या जैवविविधता उद्यानाचं संपूर्ण दृश्य मी तुम्हाला दाखवलेलं आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कॉमेंट्स करून नक्की लिहा. चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ गडचिरोली जिल्ह्यातील सर्व इत्थंभूत माहितीचे सर्व व्हिडिओ आम्ही तुमच्याकरिता घेऊन येत राहणार आहोत. जय हिंद, वंदे मातरम. थँक्यू, बाय.